बाबा दीपू बाजूला हो, दीपू बाजूला हो। बाबा प्लीज ताईला घराबाहेर काढू नका। नशीब समज तिला फरफटत नाही काढली बाहेर। बाजूला हो। बाबा प्लीज तिची अवस्था नाही आता घराबाहेर जाण्याची। मला काही फरक पडत नाही, दीपू बाजूला हो। बाबा ती आई होणार आहे। दीपू म्हणते ते खरंय। मी आई होणार आहे। लाज वाटतेय का? तू काय बोलतीस? तुला कळतंय का? तुला तुझं आई का? आता जे आहे ते आहे। मी सगळं खरं खरं सांगितलंय ना। शेण घालतील लोक तोंडात। कधी का तुला कळतंय का? तू काय बोलतेस ते? आई तू हे बघ, तू शांत हो। आपण दीपू का शांत करतेस तू तिला? नको करू। तिला मला मारायचं असेल ना नेहमी सारखं? माराय, जितकं मारायचं ना तितकं मार। आता एक लक्षात ठेव, त्रास मला एकटीला नाही होणार आहे। मी आता 2 जीवांची आहे। हे काय सगळं? अगं आई मी नाही। सानी कार्तिक, आता तरी तोंड उघड आणि खरं काय ते बोल। भाऊजी त्याला का विचारताय तुम्ही? मी सांगते ना तुम्हाला। आणि सॉरी भाऊजी, आता तुम्ही कार्तिकला नाही ओरडू शकत। तो माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे। कार्तिक, जनाची नाही निदान मनाची तरी लाज राख। अगं आई पण पोरखी आहे का हा सगळा? अगं आई लग्नाचं खरं आहे पण हे सासूबाई नका ना ओरडू त्याला। हो आमचं प्रेम एकमेकांवर, प्लीज। तू गप्प बस। झालंय ते खूप आहे ना, कळत नाहीये का तुला? काही लाज वाटत नाही का रे तुम्हाला? अरे काय करायचं या कार्तिकचं आता? मी निघतो आता, तरी पळपुटेपणा करू नकोस। खरं काय ते बोल। कार्तिक तू काय म्हणतो ऐकू येत नाहीये? बोल ना। अरे सत्तू भाऊजी अहो मी सांगितलं ना तुम्हाला सगळं। ते लाज वाटत नाहीये का असं बोलायला? हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर। स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलंयस तू। आई वाटोळा नाही केलंय ग, आम्ही फक्त प्रेम केलंय। आमचं प्रेम आहे का एकमेकांवर? म्हणून आणि काय रे, तुलाही लाज नाही वाटली?
मालती, याला कशाला बोलतेस आता? आपलंच नाणं खोटं निघालंय. आपल्या मुलीला कुठे समजलंय स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक. आपण वाढवलेल्या झाडाची खूप काळजी घेतली ग. झाडाला खतपाणी केलं, त्याचं वादळापासून संरक्षण केलं, पण आपल्या लक्षातच आलं नाही या झाडाचं आपण इतकं संरक्षण करतोय, त्या झाडाचं मुळच सडलंय. पाणी करा किंवा आणखीन काही करा, सगळं माती मोल आहे. ते आई बाप नसले की त्यांची लेकरं अनाथ होतात. आज तसं वाटतंय मला. माझं घर भरलेलं आहे, पण मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. मी संतान झाल्यासारखं वाटतंय. माझं चुकलं हो. मी आई म्हणून कमी पडले. मला कळलं आज मी कमी पडले. या गोष्टी ना आईच्या आधी लक्षात येतात, पण माझ्या आल्याच नाही. माझं दुर्लक्ष झालं का हो सानूकडे? मी लक्ष दिलं असताना तर हा दिवस उगवला नसता. याच्यापेक्षा ना आपण निसंतान राहिलो असतो ना तर बरं झालं असतं असं वाटतंय मला. आई आई सासूबाई आई पाणी मी आणते. आई काय झालं? आई 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 तू आई, काय झालं? तू मला घरी घेऊन चल, आपण घरी जाऊया. आई 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 सत्तू सत्तूचा डॉक्टरला बोलवचा. या थांब, नाही थांब, मी उघडतो. ये. बाई 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 बाई. अगं मम्मा काय झालंय? तू आधी पाणी आण. जा इकडे बस बस. हा काय झालं? पाणी आण रे. हे घे. हा काय झालं नक्की? सांगते. आधी यांना यांची घरं दाखवता. हो हो, जातो जातो. काय? त्यांचे पप्पा. हा लॉटरी लागली, लॉटरी आपल्याला. अगं मम्मा झालंय तरी काय? अरे देशपांड्यांचे दिवस भरले. देशपांड्यांच्या घरात राडे सुरू आहेत, राडे. काय झालंय? ही सानिका आहे ना, हा तिला बघायला मुलगा आला होता आणि त्या दीपिकाने त्या मुलालाच सांगितलं आम्हाला नकार द्या, आम्हाला नकार द्या म्हणून. पण झालंय काय नक्की?
संस्काराचे धडे शिकवतात काय? घ्या म्हणावं आता. स्वतःच्या पोरीनीच नाक कापलं. मम्मा एकदम कडक न्यूज आणली असती. हा बाया ऊंट पहाड के नीचे. आता त्या देशपांड्यांची कशी वाट लावतो ना ते तू बघ. मला नडत होता काय? ए बाबा, तू काय करणार आहेस ते आम्हाला सांगून कर. हा, हो. हा, हे बघ, पहिला गुलाम आपल्याकडे होता शलाग. आता दुसरा गुलाम आहे सानिका आणि कार्तिकचं लफडं. आणि तिसरा गुलाम दीपिका आणि इंद्राचं लफडं. आता हे तिन्ही पत्ते वापरून त्या देशपांड्यांची कशी वाट लावतो ना ते तू बघ. आता होणार खरा गेम ओव्हर. आई आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? आई खरं तर मला तुझ्यापासून हे सगळं लपवायचं नव्हतं ग. पण मला माफ कर प्लीज. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला इंद्र. एवढं सगळं झालंय तरी एका शब्दाने मला सांगावं असं वाटलं नाही ना तुला? आई मला हे सगळं तुला सांगायचं होतं, अगदी खरं खरं. आणि मला कार्तिकलाही पाठीशी घालायचं नव्हतं. मग का लपवलंस? आई मी माझ्या लेवलवर सगळ्या गोष्टी हँडल करत होतो आणि मी विचार केला होता की योग्य वेळ आली की तुला आणि देशपांडे सरांना सगळं खरं खरं सांगायचं. आणि मी सांगणारच होतो. आई तू विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ इंद्रा, आता मला या विषयावर बोलायचं नाहीये. पुढे काय लिहून ठेवलंय देवच जाणे. आई अगं आई आई प्लीज प्लीज आई तू रडू नकोस. आई तुझा इंद्रजित खोटा नाहीये ग. मला मान्य आहे परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी मी तुला सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. पण नाही ना सांगितलं. मला वाटलं होतं प्रेग्नन्सी बद्दल खोटं सांगितल्यावर तरी हे लोक ऍक्सेप्ट करतील, पण बाबांची नाटकं संपतच नाहीयेत. काय करू आता? काय नाटकं चाललीत का तुझी? मी प्रेग्नंट असल्याचं नाटक करतीये हे जर कार्तिकला सांगितलं तर हा नक्कीच कुठेतरी पचकेल. नाही, आत्ता कार्तिकला काहीच सांगायला नको. सोनू, सरप्राईज. काय नाटकं चाललीत तुझी? कार्तिक, मी प्रेग्नंट आहे रे. तुला ही नाटकं वाटतायत? हे बघ कार्तिक, तू हळू बोल. परत कोणी ऐकलं ना तर राडे होती. होऊ देत राडे. आता मला काही फरक नाही पडत. मला भीती पण नाही वाटत. आता सानिका अशीच बिनधास्त वागणार, समजलं? अगं पण तू मला आधी का नाही सांगितलंस? आता सांगितलं ना. आता बघ मी कशी मस्तपैकी आपल्या घरी येते. माझा विश्वास बसत नाही अजून. विश्वास बसत नाहीये? मग मी एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना सांगून टाकते की तू लॉजवर घेऊन गेल्यानंतर माझ्याबरोबर काय करायचा प्रयत्न केला. सांगू? हे बघ तुझ्या घरचेही आहेत अजून इथे. जाऊ? डोक्यावरती पडलीस का ग तू? का माझी वाट लावतीस? वाटली ना भीती? आता मी जे बोलेन ते ऐकायचं आणि मी जे सांगेन ते करायचं. तुला आपल्या बाळाची शपथ आहे. कळलं ना? कळलं.
बाबा, बाबा मला बोलायचंय तुमच्याशी. हे बघा, तुम्ही रागवा, तुम्ही ओरडा माझ्यावर, हवं तर मला मारा, प्लीज माझ्याशी अबोला धरू नका. बाबा, आय एम सॉरी. मी तुम्हाला सांगणारच होते सगळं, फक्त थोडा वेळ घेत होते. आणि आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं हे असं काहीतरी घडेल. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय. सॉरी. आणि आता ताईची सुद्धा आपणच काळजी घ्यायला हवी ना. नाव सुद्धा घेऊ नकोस तिचं. मग तिला अशा अवस्थेत वाऱ्यावर सोडायचं आपण? बाबा, अशा अवस्थेत तर शत्रूची सुद्धा काळजी घेतात. तर ताई तर आपलं कुटुंब आहे ना, आणि तुमचेच संस्कार आहेत ना आमच्यावर. प्लीज बाबा, प्लीज आम्हाला माफ करा. पाणी गळ्यापर्यंत होतं तोपर्यंत काही मार्ग निघाला असता. आता पाणी नाका तोंडाच्या वरून केलंय. साप बुडालोय मी.